आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। अनुसूचित जाती जमाती आरक्षण संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यात यावा या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे निवेदन। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरणाचा व क्रिमिलेअर संदर्भात दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेला निर्णय हा असंवैधानिक व असामाजिक आहे, फूट पाडणारा आहे, सामाजिक दृष्ट्या अत्यंत घातक ठरविणारा आहे असे आरोप करत पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निश्चित करण्यात येत आहे। तसेच सर्वोच्च न्यायालयाद्वारे घेतलेल्या या मागासवर्गीय विरोधी निर्णयामुळे सामाजिक स्तरावर चिंता व्यक्त करण्यात येत असून प्रचंड असा रोष व्यक्त केला जात आहे। तेव्हा या घातक निर्णयासंदर्भात योग्य तोडगा काढण्यासाठी संसदीय अधिवेशन बोलावून अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाड यांच्या आदेशानुसार पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हा शाखा परभणी यांच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर करण्यात आले। दिलेल्या निवेदनात जिल्हाध्यक्ष अरुण गायकवाड, राज्य संघटक गौतम मुंडे, जिल्हा सरचिटणीस प्रकाश सदावर्ते, जिल्हा कार्याध्यक्ष दीपक धापसे, संपत मस्के, पूर्णा तालुका अध्यक्ष संजय शिंदे, मुंजाभाऊ प्रधान, शहराध्यक्ष सिद्धार्थ मस्के, अल्पसंख्याक अध्यक्ष शेख मुजाहिद्दीन आदींच्या स्वाक्षर आहेत। पाहुयात सविस्तर वृत्तांत शिव भीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। ऑगस्ट 2024 रोजी 21 रोजी पूर्ण भारत बंद सर्व सामाजिक संघटना आंबेडकरी संघटनेच्या वतीने आज भारत बंदचं आयोजन करण्यात आलेलं। त्याचाच एक भाग म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टी परभणी जिल्ह्याच्या वतीने सन्माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन सादर करण्यात येत आहे की जे 1 ऑगस्ट 2024 रोजी जे 7 डेटच्या खंडारपट्टीमध्ये वर्गीकरण SC, ST, OBC हे जे वर्गीकरणाचा विषयाच्या निषेधात आज 21 ऑगस्ट रोजी कलेक्टर ऑफिस यांच्या कलेक्टर यांच्या मार्फत नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात येत आहे आणि त्यांचाच एक भाग म्हणून सन्माननीय पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अरुण गायकवाड, जिल्हा सरचिटणीस संपतराव मस्के, पूर्णा तालुका अध्यक्ष मी संजय शिंदे, शहराध्यक्ष चाऊसभाई व रमाई ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष संपतराव मस्के हे आम्ही सर्वजण मिळून कलेक्टर ऑफिसला निवेदन सादर केलं आहे।